क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारा भारत पाकिस्तानचा सामना आज सुद्धा रंगणार आहे। मात्र अर्थात या सामन्यावरून प्रचंड वादंग उठलेला सुद्धा आपण पाहतोय। ऑपरेशन सिंदूरच्या नंतर हा सामना आपण खेळायला हवा होता, नको अशावरून दोन गट पडलेले पाहायला मिळतात। मात्र तरी सुद्धा पुण्यातल्या क्रिकेट रसिकांना या सगळ्यावर नेमकं काय वाटतंय, ते हा सामना पाहणार आहेत का, आणि जर पाहणार आहेत तर अर्थात त्यांचे या सगळ्याच्या बाबतीतले प्रेडिक्शन काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी अर्थात आली आहे पुण्यातल्या कलाकार कट्ट्यावरती। कलाकार कट्टा म्हणला की एकतर कलाकार भेटतात वेगवेगळ्या पद्धतीचे, त्याचबरोबर तरुणाई मोठ्या संख्येने भेटते। त्यामुळे या ठिकाणी असलेल्या क्रिकेट रसिकांकडून त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, भारत पाकिस्तानची मॅच आज पुन्हा एकदा होतीये, मात्र थोडीशी दरवेळेसपेक्षा वेगळा अँगल आहे या मॅचला। तुम्ही मॅच पाहणार आहात का, आणि पाहणार असाल तर तुमचं प्रेडिक्शन काय? पूर्वी भारत पाकिस्तान मॅच म्हटलं की एक उत्स्फूर्त हे असायचा, आनंद व्हायचा की अरे आज भारत पाकिस्तानची मॅच आहे म्हणून। ती आता कुठेतरी कमी झालेली, कारण पहलगाममध्ये जो हल्ला झाला, पाकिस्तानने जे आपल्या निष्पाप लोकांना जे मारलं, त्यामुळे उत्सुकता कमी झाली, आनंद सुद्धा कमी झाला। आणि मला असं BCCIला विचारायचं की हे खरंच मॅच घेणं गरजेचं होतं का? आज तुम्ही जे हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या भावनांचा तुम्ही विचार केलात का? हे मला अजिबात पटलेलं नाहीये। पटलेलं नाहीये म्हणजे मॅच बघणार की नाही? मग नाही बघणार, कारण मी खरा भारतीय समजतो मी, कारण मला नाही पटलं ते, त्यामुळे मी नाही बघणार मॅच बघेल ना। बघणार आहात? मग कोणी काय प्रेडिक्शन आहे का, काही कोणी किती स्कोर करेल वगैरे काही असं? नाही, एवढं नाही पण बघणार तर आहे। हां, भारत पाकिस्तानची मॅच बघायची की नाही बघायची हा खरं तर खूप मोठा संभ्रम सगळ्याच पुणेकरांमध्ये, भारतीयांमध्ये असलेला पाहायला मिळतोय। आणखीन काही लोकांशी सुद्धा आपण बोलणार आहोत, त्यांचं नेमकं मत काय हे सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करणार। Actually, I'm not into much of cricket. अच्छा, पण तरी मॅच होती हे माहितीये का? Right, I heard of it. ओके, मग जर मॅच होत असेल, तुमचा सपोर्ट आहे का? मॅच व्हायला पाहिजे का इंडिया पाकिस्तान? पहलगामच्या इश्यू नंतर व्हायला हवं। Right now, I don't know much about the match thing, but पण जस्ट इंडियन म्हणून काय वाटतं? actually they should have not played with them, Pakistan. So it would have been better at least. That's what I feel. नाही, मी तर नाही पाहणार। काय कारण? पहलगामचा अटॅकचा निषेध म्हणून मी नाही पाहणार। काय भारतीय म्हणून भावना आहेत या मॅचच्या संदर्भात? भारतीय म्हणून तेच की एका साईडला आतंकवादी अटॅक चालू आहेत आणि दुसऱ्या साईडला हे चालू आहे, तर आमचं असं मत आहे की, माझं तरी मत आहे पर्सनल, नाही पाहणार। मग असं का वाटतं की का घेतली असेल मॅच? असं काय BCCIला वाटलं असेल की मॅच घ्यावी? काय मला नाही माहिती, आता ते वरच्या लेवलला काय चालतात गोष्टी, पण भारतीय म्हणून मला असं वाटतं, एक नागरिक म्हणून माझं असं मत आहे। हो, बघणार कोणाला सपोर्ट आहे आणि कोण कसं खेळेल? इंडिया शेवटी आपली किती कसं खेळेल, कोणी काय अपेक्षा? चांगलेच खेळते, सगळे चांगले सगळे चांगले खेळतील। कॅप्टन सूर्यकुमार आहे, त्याचा आज वाढदिवस पण आहे। काय येतो सगळ्यांना तो ढगातच लावणार पाकिस्तानवाल्यांना। पाकिस्तानकडून कोणी चांगलं परफॉर्म करेल असं? पाकिस्तानकडून कोणच करत नाही चांगलं, इंडिया इंडिया। अच्छा, मग जिंकला तर मग काय इकडे सेलिब्रेशनला परत? विशेष नाही, इथंच राहणार आम्ही, त्यासाठी आतापासूनच आलो इथं। आतापासूनच आलोय। तुम्हाला काय वाटतं? इंडिया जिंकणार। मॅच पाहणार आहात का? हा, नक्कीच। मॅच पाहायची की नाही याच्यावरून पण दोन गट पडले सध्या। नाही, आता स्पोर्टच्या ठिकाणी बाकीच्या मॅचेस पण होतात, मग इंडिया क्रिकेट का नको? मॅच बघणार। कोण चांगलं परफॉर्म करेल तुमच्या? सूर्यकुमार आहे आता। किती तरी स्कोर करेल? 50+. हॅपी बर्थडे। थँक्स। ऑब्विसली इंडियाला। कोणी किती खेळेल असं काही अंदाज का? तुमचा आवडता प्लेयर? टीमच माहित नाही। नवीन टीम आहे यावेळेसची, सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे। हा, ते माहित आहे। तर मग कुणाकडून अपेक्षा आहेत चांगलं खेळेल? शुभमन गिल आणि बस, अजून कोण? शुभमन गिलचं fan आहे. हा, तो खेळेल चांगला? हा, खेळ। ओके, तुमचा सपोर्ट आहे। आणि जर मॅच जिंकली तर सेलिब्रेशन साठी ऑब्विसली करू काहीतरी आता इथे रूमवर जिथे असेल तिथे। बॉयकॉट केली मॅच आम्ही आज। बॉयकॉट केली? काय कारण? रिझन पुलगामा अटॅक। आपण नाही खेळायला पाहिजे होतं असं तुम्हाला जेन्युइनली वाटतं? नाही खेळायला पाहिजे होतं। मॅच पाहणार नाही? तुम्ही नाही बघणार। नाही बघणार। काय वाटतं BCCI वरती असं काय झालं असेल की त्यांनी खेळायचा निर्णय घेतला?
त्यांनी थोडाफार विचार करायला पाहिजे ना. सगळे बॉटआउट करताय तर त्यांनी पण विचार करायला पाहिजे की जे प्लेअर म्हणजे जे फॅन्स नाही म्हणताय त्या गोष्टीला पण विचार करून त्यांनी थोडासा निर्णय बदलायला पाहिजे असं वाटतंय. असं वाटतंय आजची झाली मग भविष्यातल्या होऊ नयेत असं वाटतं. पुढचा तर नाही सांगू शकत पण आज ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पण थोडासा त्यांनी विचार करायला पाहिजे. पण बघू काय होतं. आम्ही तर नाही बघणार. इंडिया जिंकणार आहे. कोण चांगलं खेळेल असं काही वाटतंय. पांड्या हार्दिक कडून जास्त एक्सपिरियन्स जास्त आहे त्याला. एक्सपिरियन्स शक्यतो मी डायरेक्ट इच्छा नाही मला बघायची मॅच, कारण की ते लेटेस्ट पहिलं आपल्या आधी काय झालं ते त्याच्यामुळं मला तर नाही इच्छा बघण्याची. पण मी डायरेक्ट रिझल्ट बघत. रिझल्ट कोण चांगलं खेळेल असं काही. आता एक्सपिरियन्स हार्दिक पांड्याला जास्त आहे, कारण की विराट कोहली नाहीये, रोहित शर्मा नाहीये. मग आता सध्या तर एक्सपिरियन्स म्हणजे हार्दिक पांड्याला आहे. बुमरा आहे ना, बुमरा पण आहे. मग ते आता त्यांना एक एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांनी फायनल पण खूप खेळत पाकिस्तान बद्दल. मग तर हार्दिक पांड्या आणि बुमरा एक्सपिरियन्स नुसार. नाहीतर आहेच बाकीचे आपले अभिषेक शर्मा IPLच्या परफॉर्मन्स मध्ये त्यांनी जो करंट परफॉर्मन्स इथं घेऊन गेला तर मग काहीच खरं नाही. मग इंडिया जितू शकता. पाकिस्तान मधून कुणी चांगलं खेळेल असं टीमच ओळखीची नाही बऱ्यापैकी. नाही हा असंच म्हणू शकतात. जास्त बघत नाही मी. अच्छा मग तुम्हाला काय वाटतं कोण आपल्याकडून कोण चांगलं खेळेल. शुभमन गिल. कॅप्टन आज आहे आपला सूर्या आणि सूर्याचा आज वाढदिवस पण. हो तर का? मग कॅप्टन चांगलं खेळेल असं काही. खेळेल नक्कीच. पूर्ण टीम चांगली खेळेल आणि इंडिया जिंकणार. जास्त बोलून ना सूर्याचं जसं पाकिस्तान सोबत एवढं स्कोअर नाहीये, त्यामुळे मला सूर्याचं एवढं वाटत नाहीये. कारण की अराउंड मागचे 2-3 मॅचेस म्हणजे त्याचे एवढे रन नाही आलेत पाकिस्तान सोबत. तरी बाकीच्यांचं माहित नाही, पण त्याच्यासोबत तेवढं वाटत नाही. पण जर आता झालं तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर नॉर्मली हार्दिक पांड्या आणि बुमरावरच खूप जास्त डिपेंड आहे. आणि एक कुलदीप एक यादव. आणि ही मॅच खूप डिपेंड करते, कारण की प्लेअरवर खूप प्रेशर असणार आहे. कारण की इथून हारलं तरी त्यांना हे करणार आहे, त्या प्लेअरला शिव्या बसणार आहे, त्यांचं काय कंट्री त्यांना हे करणार आहे. आणि इथून हारलं की ह्या कंट्रीला फक्त हेच आहे की कोण कामली प्ले करतो, प्रेशर नाही घेणार, तोच हा जिंकणार आहे सामना. बरं जर आपण मॅच जिंकली तर सेलिब्रेशन तर करणार का. हो सेलिब्रेशन तर करणार आहे, पण तो एक इंटेन्स होता ना पहिलं. नाही म्हणजे जस्ट इंटेन्स होता पहिलं, कसं इंडिया जितायची हे व्हायची. हा ठीक आहे मॅच जितलो बस एवढंच, कारण की हे करणार आहे इम्पॉर्टंट येणार आहे. मॅच होती मॅच जितली एक. ओके तुम्हाला काय वाटतं. पाकिस्तानची तर आता म्हणजे न्यूली फॉर्म टीमच दिसतीये मला एशिया कप मध्ये. आणि इंडियाची थोडी तरी एक्सपिरियन्स टीम आहे. सो इंडिया जिंकणार ऑफकोर्स. आणि ही तर फर्स्ट विनच आहे ऑफकोर्स इंडियाची. ह्याच्यानंतर एशिया कप तर जिंकली तर सेलिब्रेशन होणारच आहे ग्रँड. येस लाईक लास्ट टाइम एशिया कप मध्ये जशी जिंकलेली इंडिया तशीच. काय सांगाल आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, कोण चांगलं खेळेल असं वाटतं तुम्हाला. आज पूर्ण आपली संपूर्ण टीम चांगली खेळणार आणि भारत 100% म्हणजे 100% जिंकणार आहे. तुम्हाला एक्साइटमेंट आहे मॅचची. हो एक्समेंट आहे, पण जुने प्लेअर नसल्यामुळे थोडं कमी वाटतंय. पण मॅच इंडिया जिंकणार याच्याबद्दल काय शंका. तरी आपली टीम मजबूत आहे आणि जिंकू आपण. काय वाटतंय इंडिया. इंडिया काय वाटतंय कोण चांगलं खेळेल. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि ऍक्च्युली मिसिंग ओल्ड प्लेयर्स लाईक विराट कोहली, रोहित शर्मा ते असते तर अजून मजा आली असती. पण लेट इट बी, वी विल चेअर ऑफ इंडिया. थँक्यू. भारत पाकिस्तान मॅचची चर्चा, उत्सुकता आणि इंटरेस्ट सगळ्यांनाच जितका आधी होता तितका आत्ता राहिलेला नाहीये. पहलगाम हल्ल्याच्या नंतर ही मॅच व्हायलाच नको होती असं जवळपास 70 ते 80% लोकांचं मत असलेलं पाहायला मिळतंय. म्हणजे आताही इथे फिरताना ऑन कॅमेरा असेल किंवा ऑफ कॅमेरा असेल अनेक जण ही मॅच व्हायला नको होती असं म्हणतात. मात्र अर्थात खेळ आहे, खेळाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलो आणि ही मॅच आता होतच आहे तर मग मात्र शुभमन गिल असेल, सूर्यकुमार यादव आहे हे चांगले खेळतील, कुलदीप यादव सुद्धा आहे, अशा पद्धतीचे प्लेयर्स आपले जे आहेत ते चांगले खेळतील अशी अपेक्षा सगळ्यांना आहे. आणि जर आपण मॅच जिंकलो तर पुन्हा एकदा पुण्याच्या याच FC रोडवर त्याचबरोबर गुडलकला कलाकार कट्ट्यावरती दरवेळेसपेक्षा तशाच पद्धतीचा जल्लोष सुद्धा पाहायला मिळणार आहे. अर्थात दरवेळेसपेक्षा या सगळ्याचा आनंद थोडा कमी असणार आहे. मात्र तरी सुद्धा काही क्रिकेट रसिकांमध्ये इंडिया पाकिस्तानच्या मॅचची उत्सुकता ही तितकीच असलेली पाहायला मिळते आणि अनेक जण मॅच पाहणार सुद्धा असल्याचे त्यांच्याकडूनच खरं तर आपल्याला प्रतिक्रिया आल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.